नमस्कार बाळांनो, फिजिक्स मध्ये इझी मॅथ्स कुठले आहेत? आता जशी जशी एक्झाम जवळ येते बायोलॉजीचे तोंडावर चाले तर कुठले एक्झाम मध्ये क्वेश्चन्स इझी आहेत किंवा चॅप्टर इझी आहेत हे पाहणं गरजेचं आहे. काही विद्यार्थ्यांचा काय अभ्यास थोडा कमी झालाय आणि आता कशावर फोकस करू हे पण कळत नाही. फिजिक्स हा डिसाइडिंग फॅक्टर आहे. पिक्चरचा हिरो किंवा विलन म्हटलं तर फिजिक्स आहे. फिजिक्स ज्यानं स्कोर केला 30-35 तर तो अबाव 99 इझी आहे. 99.9 जाण्यासाठी 35 पाहिजेतच पाहिजे तुम्हाला. काही करा फिजिक्स मध्ये, कारण फिजिक्सच एकमेव सब्जेक्ट आहे तुमच्यामध्ये आणि ते टॉपर किंवा गव्हर्नमेंट कॉलेज जे असेल तिथं थांबलाय. मध्ये फार्मसीचा असू दे किंवा इंजिनिअरिंगचा असू दे, फिजिक्स ज्यानं स्कोर केला त्याला. तर आता राहिलेल्या थोड्या वेळामध्ये थोडंसं इझी मार्क्स आणि इझी चॅप्टर्स पाहूया आपण. अभ्यास तर तुम्ही केलेला असेल किंवा मॅथ्स वाल्यांना आणखून एक 15 दिवस आहेत तिथेही करू शकतात. तर पटकन मी व्हिडिओ मध्ये सांगतोय कुठले इझी चॅप्टर्स आहेत. फुकट मार्क्स आहेत. जर चॅप्टर ह्यात सोडला असतं तर सोडू नका, क्वेश्चन इझी येतात. पहिला एरर अनालिसिस, एखादा व्हिडिओ बनवून टाकलाय बघा मी वन शॉट मध्ये. ह्या वर्षी इंट्रोड्यूस झालाय. फ्री ऑफ कॉस्ट मार्क एक क्वेश्चन इथनं. वेक्टर वरून एक क्वेश्चन आला. मोशन इन अ प्लेन, व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट वरचा एक क्वेश्चन आहे. साऊंड वरचा, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड किंवा डॉपलर इफेक्ट, थर्मल प्रॉपर्टीज आणि सेमीकंडक्टरची थेअरीचा 11वीला. हे 6 मार्क्स इझी आहेत. काही झाले हे चॅप्टर सोडू नका. ह्यातले जर 11वीचे सोडला असाल तर सोडू नका. करून चला फॉर्म्युले वगैरे करा. हा उरलेले करायचे नाहीत की काय असं नाही. उरलेले आहेत पण टफ आहेत. न्यूटन्स लॉचा क्वेश्चन टफ येईल, ऑप्टिक्स लॉचा क्वेश्चन टफ येईल. टफ म्हणजे नॉर्मली येतात की बाबा त्याची लेवल जराशी हायर असते, असं नाही की येणार नाही आहे. इझी पण येईल. इझी असं डायरेक्ट नुसता फॉर्म्युला पडेल ऑप्टिक्स वर पडू शकतोय, पण हे चॅप्टर कंपॅरेटिव्हली इझी आहे. काही झालंय हे मार्क्स इझिली आहेत. आउट ऑफ आउट 6 पैकी 6 इथे पडणार. सोडू नका मी सांगेन. जर सोडला तर पश्चाताप करावा लागेल. ठीक आहे. हे झाले 11वीचे. 12वीचे तर इथं चॅप्टर 12वीला ना पहिला टन्नो आणतोय. कुठला चॅप्टर तुमचा? रोटेशनल. मग मी धरत नाही, इझी मध्ये येतो. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड चॅप्टर मोठा वाटतोय पण क्वेश्चन्स इझी आहेत. 3 मार्क्स इथे झाले. कायनेटिक थिअरी चॅप्टर छोटा आहे, तिथं 3 क्वेश्चन्स आहेत. वेव्ह ऑप्टिक्स बरीच मुलं करत नाहीत. करू नका असं नका. इंटरफरन्स डिफ्रॅक्शन वर क्वेश्चन येणार. तुमचे रिझॉल्विंग पॉवर, मायक्रोस्कोप किंवा टेलिस्कोप वर एक क्वेश्चन आला आणि यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. 3 ते 4च पॉइंट आहेत. 3 क्वेश्चन फिक्स आहेत. करंट, इलेक्ट्रिसिटी, लॉस, पोटेन्शिओमीटर, मग तुम्हाला व्होल्टमीटर वगैरे कन्व्हर्जन वगैरे काय तिथं येईल. आणि वेस्टर्न ब्रिज इथं 3 पॉइंट मध्ये 2 क्वेश्चन. हे फुकट थिअरॉटिकल क्वेश्चन येईल किंवा एकच फॉर्म्युला आहे. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड न्यूक्लियस वगैरे तुमचा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि एसी सर्किट. काय माहिती हा चॅप्टर टफ मानतात. टफ नाही आहे, कारण का मॅग्नेटिक फील्डचे जे क्वेश्चन आहेत ना ते थोडेसे टफ साईडला येतात. पण इंडक्शन मधले इंडक्शन केला ना ऑटोमॅटिक एसी सर्किटचा येतं. इथं काय आहे? एलसीआर सर्किट, पॉवर फॅक्टर, पॉवर वगैरे, आणि इथं तुमचे लेन्स लॉ वगैरे करून घ्या. आता लेन्स लॉचे क्वेश्चन्स वगैरे असतील तुमचे, तिथून पाहता येईल तुम्हाला पुढे काय करता येतंय. आणि कंबाईन मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट आहे ना तो इथं एकत्र ह्याच्यावरचा चॅप्टर आहे. तो जर केला असाल तर इथं बऱ्यापैकी सगळेच क्वेश्चन सुटतील. नाही तर थोडासा इश्यू इथे येईल, पण हा इझी आहे. हा करा. ड्युअल नेचर काय नाही आहे. फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन करून चला. सेमीकंडक्टरचे गेटवरचा न्यूमरिकल येणार, म्हणजे तो बऱ्यापैकी सोपा असतो. म्हणजे काय अँड गेट, ऑर गेट, जे काय आउटपुट आहे इनपुट आहे थोडंसं रिलेशन्स लावा. हा अल्फा बीटाचा क्वेश्चन लय रेअर चान्स आहे तुम्हाला ट्रान्झिस्टरवरचा न्यूमरिकल पडेल, कारण टेक्स्टबुक मध्ये तर नाही आहे, पण ट्रान्झिस्टरचा खूप एका दुसऱ्या वेळी पडला. पण मॅक्सिमम क्वेश्चन गेटवरचा आहे. मग हे किती? 3, 6, 9, 12, 15, 18 आणि किती झाले? इथले मी 3 पकडतो, 21. हे क्लिअर आहे. आणि ते मागचे 6 तुम्हाला टोटल 27 बघा. 3, 6, 9, 12, 15, 18 आणि हे 21 आणि हे तुमचे 6. 27 to 28. मी म्हणतो 25 फ्री मार्क्स आहे. 25 फ्री मार्क्स आहेत. फ्री म्हणजे कशा बाबा सोडवायला पाहिजे की अरे हे चॅप्टर्स करायला ना जास्त वेळ नाही लागणार आहे म्हणून. हे तर 6 इझी आहे आणि इकडे पण तेवढेच आहे. इकडे किती 9 चॅप्टर्स घेतलेले आहेत. मग हे चॅप्टर्स करून तुमचे मार्क्स हातातले घालवू नका. मग हे करूनच घ्या. मग करून तुम्ही सोडलेच नुसतं वाचून टाकलं तर स्कोर होणार नाहीये. फिजिक्सला ना 25 इझी आहे. उरलेल्या 25 पैकी 5 मार्क्स
मी तर म्हणले नाहीत की सगळ्याच्या सगळे, ह्यातला एका दुसरा चुकला पण असं म्हणतो किंवा टफ आला येऊ दे, पण इझी क्वेश्चन्स आहेत या चॅप्टर्स वरती, ते सोडायचे नाहीत, काही झाले करून घ्यायचे आहेत, कारण फिजिक्स डिसाइडिंग फॅक्टर आहे, विसरू नका. ठीक आहे. सिमिलरली मी मॅथचे पण बनवतोय आणि मग सीईटीचा पेपर कसा सॉल्व्ह करायचा, कसा अप्रोच ठेवायचा एक्झाम्सला, ह्याचा व्हिडिओ नंतर बघा. ओके, चला, थँक्यू.